विचारले गेला त्याच्या विचारामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे आज काला होऊन राहिला एवढं मनास आलं. वारसा चालवण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय जर आपल्याला संत महात्मा मिळाले नसते, तुमचा आमचा मेळ झाला नसता, काला मिळाला नसता, काला समजला नसता. सांप्रदायिक निश्चित कालावर खाऊन राहिलो ते तुकोबारायांचे आपलं उपकार आहे. म्हणून तरुणांनो, साधू संतांची अवहेलना होऊ नका देऊ. ग्रंथशास्त्राची किंमत करा. अरे ग्रंथशास्त्राची किंमत करा. धर्मध्वजाचा मान सन्मान ठेवा. तुला तुमची कीर्ती होईल, जगामाची कीर्ती होईल तुमची. आणि त्याच्यानंतर पण आमचं सत्वाचं आहे. बाल्यावस्थेतील माणसाने सर्वांना आकार प्राप्त करून ध्रुवाचा आम्ही प्रल्हादाचं चिंतन ऐकतोय. त्यांच्या जीवनातून विजय प्राप्त केला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू अयोध्यापतीचे पुत्र असताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा विषय लागू ठेवून परिपूर्ण परमिता परमात्मा मर्यादा पुरुषोत्तमाने एवढा मोठा इतिहास रचला. 58 दिवस बाळाच्या शेवटच्या पितामह भीष्मापुत्रांनी सांगितलं की ईश्वर सर्व सत्य आहे. त्याच्या ताकदीने मी 58 दिवस जग आहे बाळाच्या शेवर आहे. सर्व अधिकार संतांचा समजावून सांगितला, भक्तीचा भाव सांगितला आणि भगवंताच्या नामाचं चिंतन समजून सांगितलं. ते सर्व शक्तीचा एकोपा. काही लोक म्हणजे तरुणपणा आपलं वय नाही बा, अरे हो बालपणात आपलं ते सत्य काय, तरुणपणात ते नाही आता करून ते म्हातारपणात करून म्हटलं तुमचं वाट खाणं साथ देत नाही, डोळे साथ देत नाही, साऱ्या टीचर आखेर होते, आशा होते, तिथं काय बजे लागते मग तो यर मध्ये तर हाकेल म्हणते, तो बेल मध्ये तो बसेल म्हणते, करताय का मग कवा करतो वेळेच्या आत आपल्या माझा दोस्त महत्वाचा आहे. वेळेच्या ते देवा वेळेच्या आपल्या जीवनाचं सार्थक केलं तेव्हा आज मान मर्यादा आहे. कोणी या बाबा जय करते. त्याच्या मागचा उद्देश काय? याच्या मागचा उद्देश तुम्ही त्या विहारी देव तुमच्या हे प्रमाणे त्याचं मग हे पुन्हा कळायला पाहिजे. हे कोणाला समजायला पाहिजे? ह्या तरुणाला समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? हेच एक मेडिटेशन आहे. त्याच्यात माणसाचा उद्धार होते. त्यांना भाजीवर महाराज या कीर्तनात म्हटल्यानंतर काय होते? कीर्तना चांगला कीर्तनात चांगलं
जिंदगी की मोड़ पर पाना सीख ले, महलों में रह जाए झोपड़ी में रहना सीख ले। सीताराम सीताराम, आनंद, समाधान। विद्याला पैसा साथ दे, कोणाचा मुलगा म्हणून पैसा पाहिजे ना. तो काही वेळा पुन्हा तुम्हाला साथ देते, पण एवढी चाक मारते का सारा आयुष्याची गुंडा गाण्या करते. मंदिर मंदिर चला ना, लेकिन किसी के चला ना सबसे बड़ा पाप है. इकडचे पोलीस मंडळी सगळे इकडचे इकडे जास्त वेळ सवय आहे. भरपूर जागा नाही. कोणाच्या भावना दुखवणे तुला पण पाप आहे. ते पापच तुम्हाला माणसाला पाप करते. तुला पाप करा तर मग देव करा तरी जमत नाही. नाही नाही ते जमत नाही. आमचा वर्ग त्याच पद्धतीचा आहे. आम्ही जे बोलू राहिलो आमचा वर्ग त्याच पद्धतीचा आहे. खूप काही अवैनामा जीवन जगते, खूप काही समाजात दुखून जगते. घरात बायको कुठून एक उदाहरी नाही. बायचा साधू जरी का झालेला काही ते बरोबर नाही. कब्बर 4 माणसाची उदाहरी बायको समोर तशी पण बरेचसे साधू मिळते आमच्या जोर समजून घेण्याचा फक्त भाग पाहिजे. पण पित्त रोग नाही बसली पाहिजे माणसाच्या जीवनात. या तिन्ही अवस्था सावध करण्याकरता साधू संतांचा संघ पाहिजे, देवभक्तीचा आनंद पाहिजे, गीता पाठा शास्त्राचा विचारधारा शुद्ध पाहिजे. तिन्ही याचं एकीकरण केलं तर माणसाची अवस्था जागृत होते. काय होते? अवस्था जागृत होते. साधू संत अवस्थेच्या पलीकडे जगले होते. साधू संत काय झाले? अवस्थेच्या पलीकडे जगले होते. साधू संत अवस्थेच्या पलीकडे जगले आणि अवस्थेच्या पलीकडे जगले म्हणजे एक व्यवस्था समाजात होऊन राहिली. म्हणाला आपल्याला आज एक पुण्यतिथी सोहळे मोसू आज करून त्या अवस्थेच्या पलीकडे जगले म्हणजे एक व्यवस्था होऊन राहिली. तुम्ही व्यवस्थेत जगले तर तुमची फक्त 23 सुधी झाली. ते बोलून चांगलं होते नाही, गॅरंटी नाही. बेताळाची भरती जर तुमच्या वयात असेल तर तुमची 23 सुधी नाही. हे तपावता तुमच्या साधू संतांची. तर हे तपावता तुमच्याशी. म्हणून या दुनियेची सांगड बांधण्यासाठी दुनियेची अवस्थेची आणि व्यवस्थेची दोन्हीची सांगड बांधायची म्हणजे त्याची भक्तीचा कालाचा घ्यायचा. या काय सांगड बांधारे भक्तीची नारायण म्हणून चित्त चोरी गेले नंदाचे. परमात्म्याने त्यांची चोरी कशी केली? ते चित्ताची केली. काय परमात्मा उद्धवून बोलले ते जेव्हा मंत्र घरात जाय तर आमचे 10 स्मरण होते. ती एकच मन होतं त्या वेळेला चोरी केली. ते आमचं चोरीला मन वापरते तर जेव्हा त्यावेळेस म्हणून आला. महिने अश्विनी राहिले होते. त्या सुद्धा कारणे देव वेळा होता. कशासाठी? त्या सुखासाठी. आज वैभव आज देवीचा जिवंत आहे. आज वैभव तुम्ही आज जिवंत ठेवलं पण परमेश्वर आपल्याला प्रमाणे देवाला पावसा होता. आज तुमच्या इथे तयार आहे. चला अशा प्रमाणे
आहे याच्या मागचा अर्थ काय जिथपर्यंत साधे साधू साधू तरी पूर्ण होत नाही आणि देवाच्या दरात जात नाही तर तो देवाला साधूची कदर येत नाही आणि देव साधूचा आपला होत नाही कैलासपतीच्या आपण भगवान शिवजीच्या आपले साज नंदाच्या वाड्यात आले आल्यानंतर भगवान परमात्मा नेमकंच पाळण्यात टाकलं परमात्म्याला पाळण्यात टाकलं तर नेमकंच यशोदाबाई कामाला लागाव आणि तेवढ्या साधू जावा आले वेशामंगल होता हा भयानक होते यशोदाबाईनं दाईच्या हातातले कारतानीच्या आपल्या दाशीच्या हाती दिलं सुकट्यातून जाऊन द्या साधू तिला दान दिलं जाऊ नये आणि पूर्णाचा स्वीकारवायचे शास्त्र आहे सज्जन का धक्का साधू संत फकीर मंडळी तुम्ही जे पैसे देता ना त्याचं तुमचं चीज झाल्याशिवाय राहणार सारं झाल्याशिवाय राहणार नाही हो 8वा दिवस येऊन जर आयोजकाला सांगायला जसं तुमच्या भावाच्या फळा तुम्ही मोठे जमा करा तर तो पैसा तुमचा पुण्या मार्गाने सांगायला नाही चोरपडी भरपूर मार्गाने पैसा द्या लक्षात ठेवा सरकारने दान जमा दिलं पाहिजे सज्जन का धक्का आहे साधू संत फकीर आणि दुर्जन का धक्का आहे डॉक्टर चोरवती त्यावेळेस दान द्यासाठी भगवान शिवाला दान पात्र दिलं हो आणि दान देण्यासाठी ज्यावेळेस दिली गेल्यानंतर सांगते मी ही अपेक्षा तुम्हाला काही दान नव्हतं या दानाकरता मी आलो नाही हे दान नको मला तर तुम्ही कशासाठी आले मी फक्त कृष्णाच्या दर्शनासाठी आलो त्या बाळाच्या नंदाच्या बाळासाठी भेटीला यशोदाबाई ते दान घेऊ इच्छित नाही अरे कमी वाटत कसं पूर्ण वाटत पूर्ण देऊ आपण आणखी काय काय
कधी कधी उच्चारावे तर लीला पण भाव समजत आहे शब्द देव कसा आहे का कोणी देवी होत होता किती नरकट आहे किती लीला आहे कारण की हा परमपिता परमात्मा भगवान परमपिता परमात्म्याने ज्यावेळेस कैलासपतीला दर्शन झालं कैलासपती कानोडते करत असताना नंद बाबा महाद्वारी येतात भगवान शिवाचा जयकार होतो भगवान कैलासपतीला कैलासात परत जातात नामावशीचा बजेट लागतो आपण मोठ्यासारख्यांचा बजेट लागले शक्कासुरासारख्यांचा बजेट लागला बाबांनी मोठ्या मोठ्याचा खेळ भरण्याचा सांगायचं एवढंच करायचं सर्वांना म्हणजे ते तुला तुझी मारायची तो शक्कासुर तुझा मारायचा या दक्षिणी द्वारावर कोण कसे बसले आहे त्याला कसं संपवायचं आहे आणि देवाविषयी कसा जागरूक ठेवायचा आहे आणि आपल्याला भर होती आपल्याला अहंकार होती आपल्याला भर होती असणाऱ्या त्याच्यामुळे आपलं जीवन बरोबर आपल्याला कशी मारायची त्याच्यासाठी कृष्णाने सर्व असलेले जे काही संवळी आहे त्या संवळीचा आपल्याला कसा पर्दा पडायचा आहे त्याच्यासाठी हे चिंतन आहे पंचांगी धोतर मिळाले पंचांग आहे की नाही असा काही बजेट बसला याच्या मागचा उद्देश काय ज्याला पंचांगशास्त्र कुठं नाही आहे पंचांगशास्त्र त्रिवार सत्य आहे विनाकारण त्याचा दुरुपयोग घेतला तर त्याचा बजेट लागतो कुणाचा नाश होते त्याचा श्रापित आहे श्रापित आहे समजते त्याला त्याची चुकाचा लाभ झाला विनाकारण कुठे तिथे भात घालून शिण्या तिथं करून घेऊ नये कधी काय होते माणसाचं बोलण्यात ती दारू गोष्टी बऱ्या होते लोक नाची त्याच्यात लागते तो श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी श्रद्धा मानणं होते श्रद्धेचा विषय फार वेगळा आहे मी तुम्हाला आणखी सांगू इच्छितो तुमच्यामध्ये जी श्रद्धा पाहिजे असेल तर श्रद्धा फक्त तुम्ही ज्ञानेश्वरीवर ठेवा तुम्हाला श्रद्धा ठेवायची असेल माझ्या गादीवर ठेवा श्रद्धा ठेवायची असेल तर नीतीवर ठेवा तुमचा मृत्यू मंगल होऊन घ्यायचा असेल श्रद्धा ठेवायची असेल तर भगवान श्रीकृष्णावर ठेवा श्रीमंत भागवतावर ठेवा ही श्रद्धा जिवंत ठेवा विनाकारण काही चुकाटा धार करू नका आणि साधी सुधी श्रद्धा तुम्हाला सांगतो उलटा बसता हरिपाठाचं पुस्तक आपल्या जवळ ठेवा हरिपाठ म्हणजे कीर्ती जरी गाय पवित्रची वय सारो बघा आज तुझी कडाच नाही हे पोटा पाठाचं सांगतो आपल्या घरात येते आमचं घरी तरी जास्त कामच नाही करत कधी मोकळ्याची पूजा बसायला पटकन जात वाटत अहो तो खान अमुक अमुक तारखेले पंढरपूरची यात्रा आहे तुम्ही यात्रा दिला निरोप आज परत एखादा सांगा ओ महाराज तुका बस बारा चोट्या दुसऱ्यामध्ये पण देता की भेटतो अमुक तारखेले आषाढीची यात्रा आहे तू अमुक तारखेले निघतो माझ्या भेटले येतो त्याला सांगितलं की आपल्या पंढरपुरातून